वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. माय बाबा, अर्जुनानं श्रीकृष्ण महाराजाला 11 प्रश्न विचारले, पण जे 10 प्रश्न जे आहेत फक्त एकच विषय मांडला त्यानं. 10 म्हणजे आता दुसरा जे अध्यायामध्ये पहिला प्रश्न विचारला त्यात त्यानं फक्त काय म्हणे, तो म्हणे स्थितप्रज्ञस्य का भाषा, म्हणजे स्थितप्रज्ञेचे लक्षणं सांगा मला. एकच प्रश्न. पुन्हा तिसऱ्या अध्यायामध्ये दुसरा प्रश्न विचारला तर तो म्हणे की देवा माणूस पाप का करतो, असा एकच प्रश्न. आणि चौथ्या अध्यायामध्ये तो म्हणला, देवा श्रीकृष्ण महाराज त्याला सांगतायत की मी तुला हे जे ज्ञान आहे हे ज्ञान मी तुला म्हणजे आजच काही सांगायलो नाही, हे अगोदर विवस्वानाला सांगितलं, विवस्वानानं मनूला सांगितलं, मनूला इक्ष्वाकूला सांगितलं, असं परंपरानं आलेलं ज्ञान आहे हे तुला मी सांगतो. तर अर्जुनाचा प्रश्न असा आहे की तिथं एकच प्रश्न आहे की तुमचा जन्म तर अलीकडचा आहे आणि त्या विवस्वानाचा जन्म केव्हा झालेला आहे आणि मग तुम्ही त्याला हे ज्ञान सांगितलं, हे कसं काय समजू मी, असं त्यानं विचारलं. आणि पुन्हा 5व्या अध्यायामध्ये एकच प्रश्न विचारला, काय संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगमचं संशयशी यत श्रेयत एवरेकम तन्मे ब्रूहि सुनिश्चितम, म्हणजे संन्यास श्रेष्ठ का कर्मयोग श्रेष्ठ, असा एकच प्रश्न. 6व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजाला त्यानं विचारलं की ते म्हणे देवा मन फार चंचल आहे, त्याला म्हणजे कसं आवरू मी. चंचलमही म्हण कृष्ण प्रमाथी बलदृढम तस्याहम निग्रमण्ये वायुर्वे सुदुष्करम, मी त्याला कसं आवरू, असा एकच प्रश्न. पुन्हा त्यानं पुन्हा विचारला त्याच अध्यायामध्ये 2 प्रश्न विचारले 6व्या अध्यायामध्ये. तो म्हणे की देवा ऐतीस मी तुमचं चिंतन करतो, मी योगी होतो. श्रीकृष्ण महाराज त्याला म्हणले की तू योगी हो, पण ठीक आहे म्हणजे योगी होतो मी, परंतु मला देवा माझं मन मला आवरत नाही, मन चंचल आहे ते मला आवरत नाही. चंचल मी म्हणू कृष्ण प्रमाथी बलदृढम तस्याहम निग्रमण्ये वायुर्वे सुदुष्करम, असं म्हणजे एकच मनाबद्दल प्रश्न विचारला. पुन्हा ते म्हणला की देवा ऐती श्रद्धपेतो योगाचरित मानस अप्राप्य योग संसिद्धीम कामगतीम कृष्ण गच्छति, म्हणजे मी तुमचं चिंतन करतो बाबा ठीक आहे, परंतु मी जर ऐती झालो म्हणजे माझ्याकडून ते चिंतन सुटलं आणि मी योगभ्रष्ट झालो तर माझं काय होईल. त्या श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना तसं काय भिवू नको तू, ते जो योगभ्रष्ट योगी आहे सुचिनाम श्रीमाताम गेहे योगभ्रष्टो विजयते, सुची चांगल्या घरी जन्माला येतो तो, पुन्हा मनुष्य देह मिळतो आणि तिथं मग पूर्वाभ्यासेन तेनेव ह्रियते हेव सोपिसा जिज्ञासरूपी योगस्य शब्दब्रह्माती वर्तते, तो शब्दब्रह्माच्या पलीकडे जातो म्हणजे वेदाच्या ज्ञानाच्या पुढं जातो तो. त्यामुळं तू चिंतन कर, जरी तू ऐती झालास तर ऐती होऊ नकोस, म्हणजे भ्रष्ट होऊ नको, प्रमादी होऊ नको, पण जरी तुझ्याकडून झाला एखादा प्रमाद झाला, तू प्रमादी झालास तरी चिंतन करू नको, तुला मी म्हणजे तुझं वाईट होऊ देणार नाही, असं त्यांनी सांगितलं. 7व्या अध्यायात प्रश्न नाही. 8व्या अध्यायात श्रीकृष्ण महाराजांना मात्र अर्जुनानं श्रीकृष्ण महाराजाला एकाच याच्यामध्ये इथं फारच त्यानं कमाल केली, एकाच प्रश्नामध्ये 7 प्रश्न विचारले. किम तत् ब्रह्म, ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म किम अध्यात्म, अध्यात्म म्हणजे काय, किम कर्म, कर्म म्हणजे काय, किम कर्म पुरुषोत्तम आदिभूतम, आदिभूत म्हणजे काय, किम प्रोक्त मदिदैवम किंचे, आदिदैव काय, आदियज्ञ कथम कोत्र, आदियज्ञ कुठं असतो, आदियज्ञ कथम कोत्र देशमीन पदसूदन आणि प्रयाणकालेच कथम नियोशी नियतात्मभी, हा प्रश्न जनसामान्यासाठी महत्त्वाचा आहे. 607 प्रश्न विचारले. किम तद्ब्रह्म, किम अध्यात्मम, किम कर्म पुरुषोत्तम आदिभूतम च किम प्रोक्त मदिदैवम किंचिते आदियज्ञ कथम कोत्र देशमीन सुन आणि प्रयाणकालेचे कथम नेयोशी नेतात्मभी, असा 7वा प्रश्न विचारला. तो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, जनसामान्याच्या हिताचा आहे, आपल्याला म्हणजे आपल्याला मुंचन करणारा प्रश्न येतो. तर तो म्हणे की देवा मला तुमचं चिंतन शेवटी कसं होईल, म्हणजे मरताना मला तुमचं ध्यान आलं पाहिजे, तर ते कसं काय येईल.
तर ते श्रीकृष्ण महाराजांना त्याला उत्तर देताना म्हणले, अर्जुना अक्षरम ब्रह्म परमम स्वभावोध्यात्म उच्यते. म्हणजे परम अक्षर ब्रह्म आहे, परम आहे, ते श्रेष्ठ आहे, आणि त्याचा जो स्वभाव आहे जीव धरण्याचा त्याला अध्यात्म म्हणतात. स्वभाव ध्यात्म उच्यते. भूतभावत भव करो विसर्ग कर्म संज्ञित. जी आणि माया जीवाला प्रपंचात आणते, प्रपंचातून तमत नेते म्हणजे अव्यक्तात नेते, तिथून पुन्हा प्रपंचात आणते आणि अनेक चतुरित कर्मफळाला भ्रमिते, याला कर्म म्हणतात. म्हणजे विसर्ग कर्म संज्ञित. आदिभूतम शरोभाव पुरुषश्चादिदैवतम आदियज्ञे हमेवत्र देह भूतांवर. ते म्हणले मी आदियज्ञ, प्रत्येक शरीरामध्ये मी आदियज्ञ आहे. परमेश्वरानं सगळ्या जगाला व्यापलेलं आहे. परमेश्वर हा आपल्या शरीरामध्ये कार्यरूप नाही, कारणत्वे मिसळाला पण कार्य नाही, पण आहे आपल्या प्रत्येकाच्या हृदय सन्निविष्टो. पण कसं आहे, कारणत्वे मिसळाला पण कार्य नाही, हृदय सन्निविष्टो मतस्मृती ज्ञान मोपो होण्याचे असं देवानं सांगितलेलं आहे. असं त्यांनी सांगितलं की मी ब्रह्म कसं आहे, अक्षर आहे. आणि अध्यात्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे त्या ब्रह्माच्या स्वभावाला अध्यात्म असे म्हणतात. त्याचा स्वभाव काय आहे, परमेश्वर जीवाचं उद्धरण करणं हा त्याचा स्वभाव आहे. अध्यात्म म्हणजे भूतभावत भव करो विसर्ग कर्म संज्ञित. आणि माया जीवाला तमातून आणते, तमातून प्रपंचात आणते, प्रपंचातून तमात नेते, याला विसर्ग म्हणतात. आदिभूत म्हणजे प्रपंच, आदी यज्ञ म्हणजे परमेश्वर, आदिदैव म्हणजे जीव. असं परमेश्वरानं श्रीकृष्ण महाराजांनी त्याला ज्ञान दिलं. आणि शेवटचा प्रश्न आहे तो 7वा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना तू जेव्हा यमेम वापी स्मरण भावम तेचे कलेवरम तम तमेवेती कौंते सदा तद्भाव भविता तस्मा सरेषु कालेषु मामनो स्मरितचे मैर्पित मनर्बुद्धीर मामे वैशेष संशयम. तू मन आणि बुद्धी मला अर्पण कर. जर आणि आयुष्यभर जर आपण एखादा विद्यार्थी आणि त्यानं जर वर्षभर अभ्यास केला नाही तर त्याला परीक्षेत काही लिहिता येणार नाही. त्याचप्रमाणे आपण जर आयुष्यभर परमेश्वराचं चिंतन केलंच नाही तर आपल्याला मात्र परमेश्वराचं ध्यान येणार नाही, परमेश्वराचं चिंतन शेवटी येणार नाही. आणि आपण जे आयुष्यभर केलं, एक कासार होता आमच्या शेजारी, त्या कासारानं आयुष्यभर बांगड्याचा धंदा केला, पण शेवटी त्याला मरण यायला तयार नाही. शेवटी काय साधू संतांनी सांगितले की बाबा त्याच्या अवतीभोवताल म्हणजे याचे बांगड्याचे टोकारे ठेवा आणि मग त्याला मृत्यू येईल. आणि तसं केलंच खरं वास्तविक, आणि त्याला मृत्यू आला. तर हे असं असतंय की आपण जे आयुष्यभर केलं तर तेच आपल्या लक्षात येत असतंय. एक ऋषी होता आणि त्या ऋषीला त्यानं हरण पाळलं होतं आणि हरण ते निघून बी गेलं कळपात. पण याला मरताना त्या हरणाची आठवण आली आणि मग आठवण आल्यानंतर त्याला तो हरणच आठवलं मरताना, आणि म्हणून त्याला हरणाच्या गर्भाला जावं लागलं. हरणाचा देह घ्यावा लागला, हरणाचा जन्म घ्यावा लागला. त्याप्रमाणे आपण जर परमेश्वराचं चिंतन आयुष्यभर केलं नाही तर आपल्याला देखील आपण ज्याचं चिंतन करतो, आपण जे धंदा करतो त्या धंद्याचा अनुरूप आपल्याला जन्म भेटत असतात. आणि मनुष्य जन्म तर भेटत नाही पण दुसरे जन्म भेटतात बाबा. आणि म्हणून आपण परमेश्वराचं सतत चिंतन केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला जर परमेश्वराचं चिंतन शेवटी झालं तर आपल्याला परमेश्वर स्वरूपी लीन होता येईल, ह्या नश्वर संसारातून सुटून जाता येईल आणि परमेश्वर प्राप्ती करून घेता येईल. म्हणून आपण परमेश्वराचं चिंतन सदोदित केलं पाहिजे, तरच आपलं भलं आहे, नाही तर भलं नाही. त्यामुळं आपण सदोदित परमेश्वराचं चिंतन करा की जेणेकरून तुम्हाला शेवटी मरताना परमेश्वराचं ध्यान येईल आणि तुम्ही परमेश्वर प्राप्तीला जाताल. तर तुम्ही परमेश्वराचं ध्यान कराल, परमेश्वर प्राप्तीला जाल आणि तुम्ही जावो परमेश्वर प्राप्तीला, अशी मी तुम्हाला शुभाशीर्वाद देतो, सद्भावना देतो. आणि तुम्हाला त्या वाटचालीचा शुभेच्छा देतो. आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम. आणि ह्या देवल ग्रुपवर जर तुम्ही नवीन असताल तर ह्या देवल ग्रुपला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा
अशी विनंती करतो आणि थांबतो. दंडोत प्रणाम. दंडोत.